सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो आज आपण चाललोय बैरमची यात्रा. सो आज आपण निघालोय भटरीवरून. तर मी माझ्या मित्रांसोबत निघालेलो आहे. आम्ही 9 लोक चाललोय आणि एक ड्रायव्हर. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर तिथल्या काही थिंग्स एक्सप्लोर करू. हे सगळे माझे मित्र, यात काही भाऊ पण आहे माझे आणि बाकी मित्र आहेत. तर मी यांचं इंट्रोडक्शन देतोय पुढल्या क्लिपमध्ये. मित्र बैरम चाललो. बैरम कुठं आहे रे? परतवाड्यापाशी. तर पाहू शकता तुम्ही शुभम, हा बिट्ट्या, तेजस, सूरज ॲग्रिकल्चर माणूस, महेश जाधव होय का, गोरे, आकाश, सौरभ, विकी, पंचरवाला नाही आपला ऑटोमोबाईल नाही ना रे, धीरज. तिकडे आहे आपली इंजिनियर माणसं रोहित टिके. सध्या आम्ही इथं टाइमपास करायसाठी थांबलेलो आहोत. हाय करा रे सगळेजण. तो आता आम्ही निघायचा विचार चालू आहे. सध्या निघतो. सो इथे थांबलोय आम्ही दर्यापूर जवळ एक पेट्रोल पंप आहे, नायरा पेट्रोल पंप. तिथे भरणार आहोत मी पेट्रोल, कमीत कमी 1200-1500 रुपयांचं. तर पुढे बघूया, आपण खूप काही एक्सप्लोर करणार आहोत, खूप काही नवीन नवीन माहिती और फन मुवमेंट करणार आहोत. सो व्हिडिओसोबत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो रस्त्याने जाता जाता आम्हाला एक प्रॉब्लेम आढळला, तो म्हणजे आमच्या गाडीतला साऊंड सिस्टमचा फॉल्ट, जो की आम्ही दर्यापूरमध्ये येऊन गॅरेजवर दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, पण तो सॉल्व नाही झालेला आहे. सो आम्हाला नेक्स्ट स्टॉपमध्ये ते करावं लागेल. मेन म्हटलं म्हणजे आज यूज बी चालू होऊन राहिली. हे गेली ना राजा सीट समोर, पाय बरं हे जाते ना लुटणं, हे उतर बरं खाली. 200 घेतलं ना मोठे एवढे नालायक आहेत. मस्त 8 लाखाच्या गाडीत चाललो म्हणते, 2 व्हीलर मध्ये चाललो असतं म्हणते. लेकर म्हटलं म्हणजे बरं बेकार. हा बाला ड्रायव्हर नाही, आमचा मित्र अजून येले. ड्रायव्हर नका म्हणून झाले, मित्र आहे रे तो आपला. 8 लाखाची गाडी घेऊन आला तो आपल्यासाठी. हरपला आहे म्हणजे. सो यायचं म्हणणं असं आहे की आपण बैरमपेक्षा इथं जेवण करून घेऊ लग्नात. सो अंजनगाव तसं बघितलं तर अंजनगाव मोठा आहे म्हणा, तालुका आहे का रे. सो फायनली आम्ही आलो पथरोडमध्ये आमची टीव्ही दुरुस्त करायसाठी, गाडीचं साऊंड सिस्टम दुरुस्त करायसाठी. दोघं माणसं आमचे उतरलेले आहे दुकान पाहण्यासाठी. फायनली आलो. धीरजन विक्या बाहेर आहे हर चीज खास है विचारासाठी. अब है जो है वो समा है. सौरभ भाऊ परेशान. तो रबा है. अब है टीवी जो है वो समा है. ऐसी जीत अब चाहे जिंदगी. सरका जाऊ द्या. जीत अब चाहे जिंदगी. रस्ता काही भेटत नाही आहे, गॅरेज काही भेटत नाही आहे, रस्ता काही आम्हाला भेटत नाही आहे. गेले खानबाई काय लेका खानबाई. फायनली दुकान भेटलेलं आहे. काय करताय रे? मोबाईल पाहून राहिला. तिकीट पाहत आहे तो. तिकीट झाली असेल ना? झाली ना? या मोबाईलला लाल लाल काय लागते? लाईट आहे. या मोबाईलला लाल लाल काय लागते? लाईट आहे, तो रेकॉर्डिंग लाईट. मोबाईल आहे हे टीव्ही आपली भेटलेली आहे. हे मेरा सगळं धुवा. काय काही म्हणणं आहे का रे? काहीच नाही. हा
बिट्ट्या तू काय चेक करताय? हे काही नको दाखवू मागून. व्हिडिओ घेताय. आपल्या माणसाला काही समजत आहे रे विक्या, शिकून घे कामाईन तुले. हा काय गेला रे इकडे? ओय महेश जाधव, महेश जाधव पॅन्ट पाय तुझा पॅन्ट. सध्या गाडीची टेस्टिंग सुरू आहे आपल्या टीव्हीची. चेक करू आपण काय झालं तर गेलाय की काय तर माहितच पडते. खानबाईचं गॅरेज आहे. खानबाई कार साऊंड सिस्टम पत्रोड, JVC सोनी पायनर JBL. मोबाईल नंबर आहे त्याचा 9921544183. त्याच्यात करंट आला तर सांगतो तुझं. शुभम काय वाद आहे काय मी. आकाश बिझी माणसं आमच्या ह्याच्यातल्या सगळ्यात बिझी माणसं. हे यांना आणल्या चॉकलेट हा महेश भाऊ उतर सगळे एक एक चॉकलेट देत आहे. तो त्याचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे महेश भाऊ. नाही पण दहा घेतलं ना नाही पहिले तू कॉफी दे चिंगम, कॉफी दे तू एक. बस आता पहिले हे खातो मग चिंगम खातो. सकाळी 8 निघून 12 वाजता पोहोचलेला आहो इथं. कोणत्या आपलं काम तर काही झालं नाही इथं. मेकॅनिकल म्हणतात काम नाही होत, टाइम लागते 2 घंटे. सो आम्ही आता निघणार आहोत डायरेक्ट बैरम, विदाउट साऊंड विदाउट टीव्ही. विंडो सीट वाले माणसं. पाणी पित आहे तो. विक्या माग दाखवू नको. अजून गाडी थांबवला काय काम तर काही झालं नाही. फोन करून म्हटलं मी नाही रे, आलो होतो मोठी उम्मीद घेऊन गाडी सुधारणार म्हणून, पण काही जमलं नाही. तो काल काही जमला नाही. हे काही झालं नाही. फ्यूज उडून राहिला तो. फ्यूज काय आता काय काय जाऊ द्या म्हणा. जसा प्लॅन केला तसा एक्झिक्यूट तर होत नाही आहे, पण तरी आम्ही ऍडजस्ट करून घेतो. पोरं आहोत. नाही रोहित, तू काय प्यायला गेला? पाणी पिऊन आलो आता आम्ही. ताण लागली मिनरल वॉटर. आरो प्लस फिल्टर मिनरल वॉटर पिऊन आलेला आहे. फायनली आम्ही निघालो इथून पत्रोड म्हणून, विदाऊट काही काम न झाल्यानं. जसं आलं तसंच. फायनली आम्ही आलेलो आता परतवाडात. इथं आम्ही चिकन घेणार आहोत. तिकडे रोहित, आपण काय घेणार आहोत रोहित? पनीर हा का तिथंच पाहू? काही तिकडेच पाहू, जाऊ दे. आम्ही काही पनीर घेणार नाही आहोत सध्या. हे पोरं म्हणतात चिकन घेऊन घेऊ इथून बैरम येते. किती किलोमीटर येते बैरम? 15 किलोमीटर बैराम आहे. तर आम्ही आधीच चिकन घेत आहोत, कारण तिकडे जे आहे तिकडे म्हणजे 2 नंबरचा माल सुरू असते. कधी बगडे, कधी कबूतर, आणि
कोकणाच्या जागेवर बकरी खाऊ घातली होती. किती जण आहेत ते पहा पहिले. आम्ही दोघं नाही आहोत. धीरजले विचार चिकन खाते का नाही तर 2 किलो बरं झालं 2 किलो पाय ना तुमच्या हिशोबाने घेऊन घ्या 2 किलो. मैशा विचारत आहे सध्या चिकन किती घ्यायचं काय घेतो. दर हो कसं पण एक प्लेट मोठ्या मुश्किल खाणार सध्या 9 पैकी आम्ही 8 एक प्लेट खाते. एक प्लेटच्या वर नाही खात. हाय बी नाही खात. हाय नाही खात. मी नाही खात. नाही नाही खात. 8 लोक खाणार आहेत चिकन. बाकीचे जे आहेत आम्ही दोघं उरलो. 1.5 किलो नाही खात. तुया म्हटल्या ना तू म्हणशील तर 5 किलो घेऊन टाकू. वाया नाही गेलं पाहिजे. वाया नाही गेलं पाहिजे. मी 4 प्लेट 4 पिसाच्या वर तर नाही आहो. काय सांगू तू? सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत बैरम. सध्या आम्ही पार्किंग मध्ये गाडी लावलेली आहे. आमच्या माणसांचं पार्किंग किती आहे पार्किंग? 100 रुपये पर वावरा. प्रायव्हेट पार्किंग आहे. 100 रुपये पर पार्किंग. साईडनं आहेत गाड्या भरपूर. पॅक होऊन जात असणार आहे संध्याकाळपर्यंत. संध्या काहीच जागा नाही. हम्म. यार रोडगे नाही आपल्याला. आपण म्हटलं मागं जेवण सुरू आहे. आम्ही आहो मटणावाले चिकनवाले. उतरायचं का रे? वा उतरणार आहे बिट्ट्या उतरणं. बिट्टेल काय 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 लागला का? गाडी बंडी होत तशी उतरा गाडी. हो तर उतरू ते दे बा. तो तिकडे त्यानं 100 रुपयात काढली का गाडीचा नंबर किंमत लिहिला ना बरोबर. सो आता आम्ही इथून उतरणार आहे. त्याच्यानंतर आम्ही पहिले आधी चिकन जेवणार आहोत. माझे काका उतरतात पहिले. विषयाला उतरायला त्रास चालला. त्याच्या मागे शुभम, त्याच्या मागे मी. चला उतरा आता आपला चला रे भाई. चला काचा लावून द्या पहिले. धीरज बॅग घे रे. हा? याचं हे घेऊ दे मला. तर आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे बैरम मध्ये. गाडी पार्किंगला लावलेली आहे आम्ही. आता जाणार आहे आपल्या जे मागं काढल्यासारखे कोण उभे आहात तुम्ही? मंदिर मध्ये जाणार आहे. इकडे जमत दाखव मी बोलतो. सो तुम्ही पाहू शकता सगळे उतरलेले आहे गाडीतून. आकाश भाऊ, धीरज, रोहित, शुभम, बाकी सगळे माणसं. तुम्हाला एकदा पार्किंगचा पूर्ण व्ह्यू दाखवून देतो कसा काय आहे काय. हे आपली गाडी. त्याच्यावर रंगरावजी नाव लिहून आहे. बाकी हे पार्किंग. सो भटोरीवरून आम्ही सकाळी 9 वाजता निघालो. आता पोहोचलो आम्ही इथं 1:20 समजू शकतो की 4 तास आपल्याला वेळ लागलेला आहे येण्यात. ट्रॅक्टर वाले समोर आमची एर्टिगा गाडी असून काही कामाची नाही. प्रवास तर काही एवढा हेक्टिक नव्हता जसं की जसा एमपीचा रोड आहे. झाला फ्रॅक्चर झाला पाय. रोड एकदम चांगला आहे. तसं बघू शकता तुम्ही. डायरेक्ट पहिलं स्टॉप कोणतं होतं रे आपलं? भटोरी. डायरेक्ट तिथून दर्यापूर वरून डायरेक्ट आपण आलो अंजनगाव मधून पथरोड मधून परतवाड्यावरून अचलपूर मधून बैरम. सो फायनल डेस्टिनेशन वर पोहोचलो. महेश काय म्हणते प्रवास सांग. भटोरी ते पहिले मी मधात बसलो होतो. मधातून मग काय झालं मला शूट काढायचं होतं म्हणून समोर गेला. म्हणून मी समोर गेलो. त्याच्यामुळे मी शूट घेतले काही. त्याच्यानंतर शुभम जवळ होता. शुभमला मग नंतर मागा पाठवला नाही. माझ्याजवळ हो. कारण की सुरत पण शूट घेत होता. सुरत धीरज आहे तो. रस्ता कसा वाटला म्हणजे मेन म्हणजे आपण नाश्ता कुठे केला, हे काय केलं, कसं केलं? आपण केला आपण नाश्ता आपण दर्यापूरमध्येच केला. कारण घरून कोणीच नाश्ता वगैरे केला नव्हता. घर पण बराच झाला असा होता. त्याच्यानंतर नाश्ता काय केला आपण? असं वडापाव घेतला आणि त्याच्यानंतर कॉफी घेतली. कॉफी घेऊन घेतली. त्याच्यानंतर पत्रोडमध्ये आलो. पत्रोडमध्ये आपण युएसबीचं काम करायला पण युएसबीचं काय आपलं झालं नाही आपलं. आणि त्याच्यानंतर परतवाड्याला आलो. परतवाड्यातून चिकन 1.5 किलो.
1.5 किलो 1.5 किलो आला 2 किलो आता आमचं चिकन इथं बनणार आहे. मुर्गा हम्म. मुर्गा नाही त्याला म्हणतात मुर्गा तर मग त्याच्यानंतर आम्ही तयार केला आणि इथं आलो आणि पार्किंग स्लॉट मध्ये आपली गाडी लावली तिथे आपली गाडी बघू शकता, हे रंगरावजी नावाची गाडी आहे, आपलीच आहे, मित्राचीच गाडी आहे आपल्या. मित्राचीच आहे. त्याच्यानंतर आपले बाकी मित्र इकडे तिकडे फिरत गेले होते, आता समोर गेले, आपण पण जाऊ. हम्म. चला बाकी इकडे गेले आता आपले माणसं. सध्या काहीतरी गाडीचा इश्यू झाला वाटते, तिथं चाललो आम्ही. फायनली पार्किंग मधून निघालोय, आता चाललो मंदिराच्या रस्त्यानं. रोड मॅप पाहू शकता, पोलीस लोक, गाड्या, एकदम परफेक्ट पद्धतशीर काम आहे. कोणी लोक इथं हॉटेलमध्ये चिकन खातात तिकडून आणून, कोणी इथं स्वतः बनवतात. जाऊ दे ना मग. इथं सगळे महाराष्ट्र पोलीसचे सगळे बंदोबस्त लावलेले आहेत. रोड मॅप पाहू शकता तुम्ही, माणसं चाललेले आहेत आपले समोर. असा आहे व्ह्यू. आज बाकी दिवस गर्दी नसते, पण आज रविवारच्या ना जास्त गर्दी आहे का रे? म्हणजे गर्दी सध्या वाढाची आहे, पण आता चालू होऊन जाणार संध्याकाळची. म्हणजे इथं माहोल रात्रीचा असते. रात्रीचा माहोल आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. माहीतच पडते ते फिरतात. 15 दिवस अजून 1.25 महिना यात्रा असते. रेग्युलर गर्दी, म्हणजे इथं बिझनेस म्हटलं तर एकदम चालणारा बिझनेस चालू शकतो इथं. सगळ्यात मोस्ट बिझनेस म्हणजे इथं पार्किंगचा. 100 रुपये गाडी पार्किंग, त्यानंतर जेवण बनवाई, हॉटेलचा बिझनेस थोडी पैसा वसूल आहे. पॉप्युलर. आपण बघितलेला ट्रॅक्टर आपल्या रोडनं, म्हणजे दर्यापूर पासून आपल्या समोर चालणारा ट्रॅक्टर म्हणजे हा. ससा आणि कासवची शर्यत लागली होती, त्यामध्ये कासव जिंकले. ते बरोबर आहे, कासवच जिंकला आखरी. शेवटी कासवानं बाजी मारली. तर हे जे आहेत, हे समोरचे हे आमचे महेश भाऊ जाधव. शूट काढताना इथून पाहू शकता बैतूल, 86 इंदोर, जे काही लिहिलेलं आहे वरतं. जबलपूर पण इथून 411 किलोमीटर. सगळ्या जागा आहे इथं. पोलीस जिथं नाही तिथं आहे, RTO पासून महाराष्ट्र पोलीस पर्यंत. इकडे पण पार्किंगची सुविधा आहे, इकडे पण पार्किंगची सुविधा आहे. इथं सगळ्यात जास्त चान्सेस आहे गाडी चोरी होण्याचे. अरे पाहिजे कुठे? जय हिंद जय भारत. बम गर्दी आहे पाहू शकता. पब्लिक ही पब्लिक रोडनं. हा आहे तो रोड. मंदिर आहे वरतं. मंदिर कमीत कमी असणार 300 मीटर हाईटवर. दर्शनासाठी तिकडून पायऱ्या आहेत, आपण इकडून डायरेक्टली आलेलो आहे. हा स्लायडिंग रोड आहे, इथून गाड्या पण जाऊ शकतात, पण एंट्री नाही सध्या गाड्यांना. गर्दी असल्यामुळे गाड्यांना नाही आहे. बोलावं ना ते या. वरतेपर्यंत आलो आम्ही. पहिले लागले होते, पण खाली आम्ही पाणी पेलो नाही. हा, पण तरी आमच्यातलं हे आमच्यात होती थोडीशी, म्हणून आम्ही पाणी नाही पेलो म्हणा. मंदिरापर्यंत जाऊन आम्ही तिथे जाऊन पाणी पेलो. आमचे ड्रायव्हर साहेब हे ड्रायव्हर साहेब आमचे पाण्यावाले माणसं आहेत. ड्रायव्हर नाही, मला काय गाडीचे मालक म्हणा. 8 गाड्या आहेत त्याच्या मांग. शुभमनं दुकान लावायला पाहिजे होतं यार इथं. काय तर आपण गल्लात रस्त्यानं आलं का? कारण की नाही, नाही, नाही. वरती जास्त उभी राहिलं. दोन रोड आहे, 2 रोड आहे. एवढा काही म्हणजे हे नाही आहे. रोड एकदम प्लेन आहे. गाडी आरामात जात होती आपली. ड्रायव्हर हेवी आहेत आपल्याशी. हा बाय. हेवी एवढे हे ड्रायव्हर या- हा गाडी कधीच नसते आली आपली. एकदम एकदा रन पकडला असता तर सरळ मंदिरात जाईपर्यंत काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आता जस्ट आलो आहे आपण मंदिरामध्ये. बढिया पैकी आपण दर्शन वगैरे करून घेऊ. पाहायला जेवढी त्रास झाला असेल ते थोडा होऊ द्या. आता दर्शनासाठी आलो आहे आपण. खाली वापस. तरी चांगलं मंदिरापर्यंत जायपर्यंत पायऱ्या नाही आहेत. पायऱ्या तिकडून आहे, तिकडून
तर महेश भाऊ आणि मी दम टाकून राहिलो. खरंच दमलेलो आम्ही. हे दोघं हे कडसूबाईच्या नेण्याच्या काबिल नाही आहे. जंगली रमी का ना महाराज. जंगली रमी पर्याय शूट केलं महाराज. जंगली रमी चालले फायनली वरता आलेलो हे रे. आलो ना मंदिराजवळ आलो. सगळ्यात पहिले मेन म्हणजे पाणी, त्याच्यानंतर पाहू. सो गाईज इथे आपण पार्ट 1 एंड करणार आहोत आणि आपला व्लॉग आधीच खूप ऑलरेडी मोठा झालेला आहे. सो आपण इथे हा पार्ट थांबवणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, शेअर करा.